मॉर्निंग फ्रेंड. आज आपण 12वीचं जे काही क्रम आहे त्यानुसार सेकंड चॅप्टर आता ॲक्च्युली आपण 6वं चॅप्टर आज सुरू करत आहोत. सोल्युशन. मागच्या सिलेबसमध्ये ह्या चॅप्टरचं नाव होतं सोल्युशन अँड कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. ह्या वर्षी ते बदललेलं आहे. फक्त सोल्युशन ह्या नावाने हे चॅप्टर होणार आहे. मी प्रोफेसर SV राजपूत तुम्हाला याच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज सोल्युशन. सोल्युशन मीन्स व्हॉट. कशाला सोल्युशन म्हणायचं. मागच्या वर्षी आपण सरफेस केमिस्ट्रीमध्ये सरफेस केमिस्ट्रीमध्ये बघितलं आहे की जे काही सोल्युशन आहे ते ॲक्च्युली सोल्युशन 3 टाईपचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे सबस्टन्स आपण मिक्स करतो त्याच्यामध्ये काही हेट्रोजिनियस मिक्सचर आहे, काही होमोजिनियस मिक्सचर आहे. जसं मी तुम्हाला काय मागच्या वर्षी सांगितलं होतं की आपण रेती पाणी मिक्स केलं तर ते जे काही मिक्सचर होतं त्याला आपण सस्पेन्शन म्हणणार. जी रेती आहे ती रेती तळाशी शिजवून बसते त्याला सस्पेन्शन म्हणणार. आपण त्याच पाण्यामध्ये जर माती टाकली तर माती काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये विरघळते, पण ते आपल्याला जे कण आहेत ते कण बघा पाण्यामध्ये मूव्ह होताना दिसतात, त्याला आपण कोलायडल सोल्युशन म्हणतो. आणि त्याच पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं किंवा साखर टाकली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक साखरेचे कण म्हणा किंवा मिठाचे कण म्हणतो अजिबात दिसतं, त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. ओके, मग आपल्याला त्याला आपण ट्रू सोल्युशन म्हटलं होतं त्याला. ओके, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ते गढूळ पाणी दिसतं ते कोलायडल सोल्युशन आहे. तर आपल्याला ट्रू सोल्युशनच्या संदर्भामध्ये इथं डिस्कशन करायचं आहे. ओके, व्हॉट इज सोल्युशन. अ सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस. जे की प्युअर सबस्टन्सेस आहे, जसं आपण तुम्हाला आता सांगितलं पाणी आणि मीठ, किंवा तुम्ही मिठाच्या ऐवजी साखर घ्या. ओके, इट इज अ प्युअर सोल्युशन, होमोजिनियस मिक्सचर. आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही, एकमेकांपासून आपल्याला वेगळं करू शकतो. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, अ सोल्युशन कन्सिस्ट ऑफ अ सॉल्वंट अँड 1 or more सोल्युट्स. आता बघा त्यांनी काय सांगितलं की कोणतंही सोल्युशन जे आहे तुम्हाला ते एक सॉल्वंट कन्सिस्ट करते किंवा आणि सोबत त्याच्यात एक किंवा एकापेक्षा जास्त सोल्यूट आहेत त्याच्यामध्ये असतात. मग आता प्रश्न हा आहे की सॉल्वंट म्हणजे काय आणि सोल्यूट म्हणजे काय, ते आपण 1 by 1 त्याचा विचार करू. सोल्यूट म्हणजे काय त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. सोल्यूट इज द सबस्टन्स दॅट प्रेझेंट इन अ लेस अमाऊंट इन होमोजिनियस मिक्सचर. इन शॉर्ट सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो काय असेल तिथं बघा. सोल्युशनच्या संदर्भामध्ये आपल्याला सोल्यूटच्या संदर्भामध्ये सांगता येईल. जर आपण पाणी आहे, एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर आपण मीठ टाकतो. लक्षात घ्या काय सांगतोय, ग्लासभर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकतो. ते चिमूटभर टाकलेलं मीठ जे आहे ते पाण्याच्या तुलनेमध्ये कमी आहे. पाण्याची जर आपण तुलना केली पाण्याची आणि त्या मिठाची जर तुलना केली तर पाण्याच्या तुलनेत ते मीठ कमी आहे, खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे लेस अमाऊंटमध्ये आहे. तर त्याला आपण त्या होमोजिनियस मिक्सचरमध्ये त्या मिठाला जे आपण त्या ग्लासभर पाण्यामध्ये चिमूटभर मिठाला आपण त्या पाण्यामध्ये टाकलं तर मीठ तिथं तुमचं काय झालं तर सोल्यूट असणार आहे. ओके, आणि मग जे पाणी आहे त्याला काय म्हणायचं तर पाणी काय तुमचं सॉल्वंट आहे. सॉल्वंट इज द सबस्टन्स दॅट प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट इन होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे जो काही ग्लासभर पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकतो तर ते जे पाणी आहे ते पाणी तुमचं सॉल्वंट खूप जास्त प्रमाणामध्ये ॲज कम्पेअर टू मिठाच्या प्रमाणामध्ये ते जे काही पाणी आहे ते जास्त आहे, तर त्याला आपण सॉल्वंट म्हणायचं. जे कमी प्रमाणामध्ये आहे, जे मीठ आहे कमी प्रमाणामध्ये, त्याला आपण काय म्हणायचं सोल्यूट म्हणायचं. ओके, ठीक आहे, एकदम सिम्पल आहे, त्यात ते फारसं अवघड नाही आहे हे लक्षात घेणं. सोल्यूट काय आणि सॉल्वंट काय आहे ते लक्षात घेणं. ओके, अजून जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण इथं नंबर ऑफ इथं समजा 2 सोल्यूट आहेत, त्या 2 सोल्यूट्स आपण घेऊ शकतो. चहा जे सकाळी आपण जे चहा बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण दूध घेतोय, दुधामध्ये आपण साखर टाकतोय, दुधामध्ये आपण चहा पावडर टाकतोय. ओके, काही प्रमाणामध्ये पाणी टाकतोय, काही प्रमाणामध्ये जर पुन्हा जर सुरुवात असेल तर कोणी त्याच्यामध्ये अद्रक टाकतं, कोणी गवती चहा टाकतं. तर हेच बघा, दूध जास्त प्रमाणामध्ये असतं, साखर चहा पावडर किंवा आलं असेल ते कमी प्रमाणामध्ये असतं. म्हणजे तिथं जर आपण जर कम्पेअर केलं तर ह्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला असं दिसतंय की दुधाच्या तुलनेत एकापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सोल्यूट पार्टिकल आहेत. जसं साखर आहे, चहा पावडर आहे, चहा आहे, ओके एक्सेट्रा. काही जण चहा मसाला टाकतात, ते त्याच्यामध्ये काय सांगतात आपल्याला असं सांगता येईल की ते सोल्यूट आहे. ओके, ठीक आहे. देन
देअर आर 9 टाईप्स ऑफ सोल्युशन डिपेंडिंग ऑन द स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. जसं आपण कोलायडल सोल्युशनच्या संदर्भामध्ये बघितलं की ते सुद्धा तुमचे 9 प्रकारचे कोलायडल सोल्युशन तयार होतात. तशाच प्रकारचे हे जे काही सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या फिजिकल स्टेटवरती डिपेंड करणारे 9 प्रकार आहेत. मग कोणते 9 प्रकार आहेत त्याचा आपण इथं विचार करू. ओके, ठीक आहे. ओरिजिनल स्टेट ऑफ सोल्यूट, सॉल्व्हंट आणि एक्झाम्पल त्याचे दिलेले आहेत. आता बघा, हा जो काही भाग दिलेला आहे तुम्हाला, हा जो भाग असेल, हा भाग तुमचा इथं काय आहे, सोल्यूट आहे. दिस इज द पार्ट ऑफ सोल्यूट आहे. आणि हा काय तुमचा, हा पार्ट हा सॉल्व्हंटचा पार्ट आहे. ओके, बघा, सोल्यूट गॅस आहे, त्याच वेळेस सॉल्व्हंटसुद्धा तुमचा गॅस आहे. याचे चांगलं एक्झाम्पल आहे तुमचं हवा. ओके, हवेमध्ये बघा आपण ऑक्सिजन आणि नायट्रोजन तुमचं 78% नायट्रोजन आहे. किती आहे? 78% नायट्रोजन आहे. त्याच्यामध्ये 21% हवा ऑक्सिजन आहे. आणि बाकीचे जे काही 1% जे आहेत इतर गॅसेस आहेत. म्हणजे ऑक्सिजन आणि इतर गॅसेस हे हवेमध्ये, ऑक्सिजन आपलं एअरमध्ये ते काय तुमचं सोल्यूट आहे आणि नायट्रोजन गॅस हा तुमचं सॉल्व्हंट आहे. ओके, एअर हा एक एक्झाम्पल दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर नॅचरल गॅसेस आहे. घरामध्ये जे आपण LPG वापरतोय तो सुद्धा तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देता येईल. ऑक्सिजन ॲसिटिलीन मिक्सचर आहे, जो वेल्डिंगमध्ये आपण गॅस वेल्डिंग जे म्हणतो, त्या जो काही गॅस वापरला जातो तो सुद्धा तुमचा सोल्युशन आहे. तो ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन यांचं मिक्सचर तिथे केलेलं आहे. हा एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल. पहिला टाईप हा झाला. ओके, दिस इज द फर्स्ट टाईप. सेकंड टाईप बघा काय सांगितलं त्यांनी, गॅस, सोल्यूट गॅस आहे आणि लिक्विड सॉल्व्हंट आहे. मग आता याचं एक्झाम्पल काय, तर जे काही तुमच्या कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, वॉटर इन रिव्हर आहे, ओके, किंवा गॅस लेक्स कंटेनिंग ऑक्सिजन आहे. आता म्हणजे काय, पाण्यामध्ये तुम्ही फिश टँक बघितलेलं असेल. फिश टँक सगळ्यांनी जवळपास पाहिलेलं आहे. त्या फिश टँकमध्ये काय केलेलं असतं, एक ऑक्सिजनचं जे काही आहे त्याच्यातून सतत बबल येत असतात. ते बबल कशासाठी येतात की ते ऑक्सिजन त्याच्यामध्ये ॲड करतात. काय करतात त्याच्यामध्ये, आपण ऑक्सिजन ॲड करतो. तर जे काही ॲक्वॅटिक लाईफ आहे त्या ॲक्वॅटिक लाईफला तिथं जगण्यासाठी, सस्टेन होण्यासाठी जे काही ऑक्सिजनची गरज आहे ते ऑक्सिजन आपण इथं पास करतो. म्हणजे काय की लिक्विड, त्याच्यामध्ये वॉटर खूप प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण ऑक्सिजन ॲड करतो आहे. म्हणजे काय झालं तुमचं तिथे सोल्युशन तयार होते तिथं, गॅस प्लस लिक्विड. किंवा अजून एक सोपं एक्झाम्पल जे तुमचं सगळ्यांचं चिरपरिचित आहे, सगळ्यांनी त्याला एखाद्या त्यांचा स्वादही घेतलेला असेल तुम्ही, कोल्ड्रिंक्स. कोणत्याही कोल्ड्रिंक्स घ्या तुम्ही, कोणतीही कोल्ड्रिंक्स घ्या, त्या कोल्ड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड केलेलं असतं. जे इफर्मेन्सेस येतात, जर आपण त्याला चेक केल्यानंतर त्याला जर ओपन केलं तर ते प्रेशरने बाहेर तो जो काही गॅस आहे तो बाहेर पडतो. तो त्याच्यामध्ये काय ॲक्च्युली CO2 आहे. ओके, तो लिक्विड आहे. लिक्विडमध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये काय केलं आहे, CO2 ॲड केलेलं आहे. सोडाच्या गाडीवरती जे काही आपण सोडा पितोय तो सुद्धा त्याच प्रकारचा आहे. ओके, एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर तिसरा जो काही आहे, तिसरा टाईप बघा, गॅस सोल्यूट आहे आणि सॉल्व्हंट तुमचा सॉलिड आहे. सॉलिड इन गॅस असं आपल्याला सांगता येईल. ओके, हायड्रोजन इन प्लॅटिनम. आता बघा, जे काही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं तुमचं चॅप्टर झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही काही बघितलं की त्याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल गॅस इलेक्ट्रोड आहे. त्या गॅस इलेक्ट्रोडमध्ये आपण काय करतोय, प्लॅटिनम आहे, ब्लॅक प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतोय. त्याच्यावरती आपण काय करतोय, हायड्रोजन गॅस जो आहे SHE, स्टँडर्ड हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड, त्याच्यामध्ये काय करतोय, ऑक्सिजन पुअर करतोय, पास करतोय. हायड्रोजन गॅस पास करतोय, नॉट ऑक्सिजन, हायड्रोजन गॅस पास करतोय. म्हणजे काय, तिथं तुमचं सॉलिड आहे, त्या सॉलिडच्या सरफेसवरती आपण त्यात काय करतो, गॅसेस पास करतो. अजून एक चांगलं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. एखादं मातीचं भांडं आहे, त्या मातीच्या भांड्यामध्ये ओके तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही, कोरडं आहे हां, तर तुम्ही जर बघितलं तिथं तर माती असते आणि त्या मातीच्या छिद्रांमध्ये ते बारीक बारीक आपला माठ आहे समजा, माठाचं एक्झाम्पल घ्या, त्याच्या बारीक बारीक छिद्रांमध्ये गॅस असतो. जास्त आपण पाणी टाकतो त्याच्यामध्ये ते बबल येतात. किंवा चॉक आहे, चॉकला आपण जास्त पाण्यामध्ये ॲड करतो तिथं बबल्स येतात. याचा अर्थ काय की तुमची एअर आहे ती एअर बाहेर पडते. म्हणजे तिथं तो होमोजिनियस मिक्सचर आहे कशाचं, गॅसचं आणि सॉलिडचं. समजा आपल्याला सांगतो तिथं सॉलिड खूप जास्त प्रमाणामध्ये, गॅस कमी प्रमाणामध्ये आहे. ओके, ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, गॅस, सॉलिड इन गॅस. पुढचं आहे सोल्यूट, तुमचं लिक्विड आहे आणि त्या संदर्भामध्ये इथं बघा 3 प्रकार बघितले आपण. इथं तिघं ठिकाणी तुमचं सोल्यूट का असणार आहे, तर लिक्विड असणार आहे. ह्या तिघं ठिकाणी तुमचं सोल्यूट का तर गॅस होतं. ओके, आता
आता सोल्यूट आणि गॅस, आपला सोल्यूट तुमचं लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट गॅस आहे. गॅस खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, गॅस खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. जसं आता आपण जर विचार केला तर जे सकाळी सकाळी आपल्याला फॉग दिसतो, जे काही एअरमध्ये जे काही आपण त्याला म्हणतो, असं म्हणता येईल आपल्याला धुकं, किंवा त्याच्यामध्ये वॉटर वेपर्स असतात, किंवा आपण दव पडतो, जे हिवाळ्यामध्ये दव पडतं आपल्याला, ते सांगतील आपल्याला वॉटर वेपर्स. किंवा पावसाळ्यामध्ये मॉइश्चर आहेत, तुमचे कपडे लवकर वाळत नाही, याचा अर्थ काय, हवेमध्ये आर्द्रता आहे, पाणी आहे. तर ते आपल्याला एक सांगतील इथं की गॅस आणि वॉटर वेपर्स त्या आहे. गॅस खूप जास्त प्रमाणामध्ये, वॉटर वेपर तुमचं कमी आहेत. गॅसोलिन एअर हा एक आहे. गॅसोलिन तुमचं लिक्विड खूप कमी लिक्विड असतं आणि एअर तिथं एअरमध्ये ते गॅसोलिन मिक्स होत असतं. ओके, ठीक आहे. लिक्विड इन लिक्विड सांगायची गरज नाही तुम्हाला, खूप सारे आहेत. लिक्विड इन लिक्विड खूप सारे एक्झाम्पल आहेत. ओके, पाण्यामध्ये, दुधामध्ये पाणी टाकलेलं असेल, किंवा जे अल्कोहोलिन वॉटर आहे, दारू पिणारे पाणी टाकलेलं ते म्हणा, किंवा अँटी फ्रीजिंग वॉटर आहेत, कूलंट आहेत, एअर कूलंट जे आहेत ते एअर कूलंट. खूप सारे एक्झाम्पल आपल्याला लिक्विडच्या संदर्भामध्ये देतो. ओके, नाव लिक्विड इन सॉलिड. ओके, लिक्विड इन सॉलिड खूप जास्त प्रमाणामध्ये आणि लिक्विड खूप कमी प्रमाणामध्ये. असं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर अमलगम आपल्याला दिसतो. ओके, मर्क्युरी इन सिल्वर. आता मर्क्युरी मेटल आहे, हा मर्क्युरी मेटल हा तुमचा ॲक्च्युली लिक्विड स्टेटमध्ये आहे. जसं आपण त्याला सिल्वरसोबत ॲड करतो किंवा अमलगम त्याचं आपण तयार करतो, तर ते एक आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल की ते कशाचे एक्झाम्पल आहे, ते लिक्विड इन सॉलिडचे एक्झाम्पल आहे. ओके, तर आता इथं आपण बघितलं की हे 4, 5 आणि 6 प्रकार बघितले. ओके, आता 7वा प्रकारचा आपण इथं विचार करू, 7चा विचार करू, सॉलिड इन गॅस. ओके, जे धुळीचे कण आहेत हवेमध्ये, हे धुळीचे कण आहेत. धूळ हे तुमचं सॉलिड स्टेटमध्ये आहे. जे एअर आहे त्या हवेमध्ये असलेले जे धुळीचे कण आहे, आपल्याला त्याचं एक्झाम्पल देता येईल इथं. ओके, माउथ बॉल इन एअर असं सांगता येईल आपल्याला. जे काही असेल तुमचं कोणतेही सॉलिड जो एअरमध्ये आहे त्याचा आपल्याला इथं एक्झाम्पल देता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर 8वाचा जर आपल्याला इथं विचार करायचा झाला, 8व्या प्रकारचा विचार केला तर सॉलिड इन लिक्विड. आताच मी जे एक्झाम्पल दिलं तुम्हाला, जे काही आहेत चहा पावडरचं एक्झाम्पल दिलं, किंवा साखरेचं आणि पाण्याचं एक्झाम्पल दिलं, मिठाचं आणि पाण्याचं एक्झाम्पल दिलं. ते काय, तुम्ही पाणी सॉलिड इन लिक्विडमध्ये आपण ते काय करतो, सॉलिड ॲड करतो. ओके, ठीक आहे, ते आपल्याला सगळं त्या सांगतो. सॉलिड इन सॉलिड म्हणजे काय, तुमच्या जवळ असलेलं सोनं, चांदी. सोनं हे विशेषतः आपण 24 कॅरेट सोनं वापरत नाही, आपण 22 कॅरेट सोनं वापरत असतो. 22 कॅरेट वापरतो, याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड केलेली आहे. ते 100% शुद्ध नाही, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड केली, तर दुसऱ्या मेटलची ॲड केलेली आहे. सोनं जास्त प्रमाणामध्ये आणि जे काही कॉपर आहे किंवा सिल्वर असेल ते कमी प्रमाणामध्ये आपण त्याला टाकलेलं आहे. म्हणजे सॉलिड इन सॉलिड आपल्याला सांगतील अलॉय. कोणतेही अलॉय घ्या तुम्ही, कोणताही अलॉय घ्या, ऑल अलॉय इज द एक्झाम्पल ऑफ द सॉलिड इन सॉलिड. ओके, हे झालं तुमचं याच्या संदर्भामध्ये जे काही असं म्हणू आपण की टाईप्स आहेत, जे तुमचे 9 टाईप्स आहेत याच्या संदर्भातले. 9 टाईप्स जे आहेत तुमचे, जे सॉलिड आपलं स्टेटवरती, फिजिकल स्टेटवरती डिपेंड करतात, सॉलिड आणि सॉल्व्हंटच्या. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील, लक्षात आल्या असेल तुमच्या ह्या गोष्टी काय आहेत त्या. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे आपण इथं जाऊ. कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. ओके, म्हणजे सोल्युशनमध्ये किती सोल्यूट तुमचं डिझॉल्व होऊ शकतं, त्याच्या कॅपॅसिटीचा आपण इथं विचार करायचा आपल्याला इथं. ओके, बघा, पहिला त्या प्रकार होता त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड हा शब्द आहे, काय सांगितलं त्यांनी, कंटेन द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट विल डिझॉल्व इन अ गिवन सॉल्वंट. समजा आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, एक सांगतो तुम्हाला की त्या सोल्युशनची कॅपॅसिटी किती आहे त्या सोल्यूटला डिझॉल्व करून घेण्याची. ओके, सपोज आपण एक्झाम्पल, एक साधं एक्झाम्पल घेतो आपण, की ग्लासभर काचेचा ग्लास घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घ्या, मीठ टाका, ते मीठ डिझॉल्व होतं आहे, म्हणजे अजून त्याची कॅपॅसिटी संपलेली नाही आहे त्या पाण्याची, त्या मिठाला जास्तचं मीठ डिझॉल्व करून घेण्यामध्ये. अजून चिमटभर टाका, तेही डिझॉल्व झाला, म्हणजे अजूनही त्याची कॅपॅसिटी संपलेली नाही आहे, अजूनही त्याची कॅपॅसिटी आहे, अजून टाका. एक स्टेज येईल की तिथं त्या अमाऊंटनंतर तुमचं जे काही जास्तचं टाकलेलं सोल्यूट आहे ते डिझॉल्व होणार नाही, तर त्याला आपण सॅच्युरेटेड कंडिशन म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक हे एक उदाहरण झालं. दुसरं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मॅक्झिमम कॅपॅसिटी. समजा
घरामध्ये तुमच्या घरामध्ये गेस्ट आलेले आहेत आणि गेस्ट तुमच्याकडे सोफा आहे. त्या सोफ्यामध्ये दोन सिंगलचे सोफे असतात आणि एक सोफा असतो तो 3चा असतो. ओके. तुमच्याकडे 5 पाहुणे आलेले आहेत. तर 5 पाहुणे आलेले आहेत तर तुम्ही बरोबर प्रत्येक पाहुणा हा त्यांना सीट्स मिळणार आहे. पण जर 6वा पाहुणा आला त्याच्यामध्ये, ओके, 6वा पाहुणा आला, तुम्हाला काहीतरी अरेंजमेंट करावं लागेल. दुसरं कुठेतरी तुम्ही त्याला बसवून देणार किंवा कुठेतरी त्याला अरेंजमेंट करणार. तर मग सोफ्यांची कॅपॅसिटी किती तुमची 5 लोकांची आहे. तर ते सॅच्युरेटेड आहे. ती 5 लोकं आले आणि 5 आहे बरोबर 5 सीट आहे आणि 5 लोकं आलेले आहेत म्हणजे ते सॅच्युरेटेड पोझिशन झालेले आहे. ओके. जर जास्त आले तर ते सॅच्युरेटेड होणार नाही, कमी असले तरी ते सॅच्युरेटेड होणार नाही. जितकी कॅपॅसिटी आहे तितकं असणं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सॅच्युरेटेड पोझिशन म्हणणार. ओके. ठीक आहे. अनसॅच्युरेटेड पोझिशन. आता काय अनसॅच्युरेटेड सोल्युशन काय आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की जे काही तुम्ही मीठ टाकताय पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह होते. समजा तुम्हाला बरंच मीठ टाकलेलं आहे तर तरी त्या पाण्याची कॅपॅसिटी अजून राहते की तो डिझॉल्व्ह करू शकतो. जसं आता समजा तुमच्याकडे 5 सोफ्यांवरती 5 जण बसू शकतात आणि तुमच्याकडे फक्त 3च पाहुणे आलेले आहेत किंवा 3च मेंबर आहात तुम्ही. तर मग तिथं अजूनही 2 लोकांसाठी जागा शिल्लक राहतात म्हणजे ते अजूनही त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर अशी जी पोझिशन असेल त्या पोझिशनला आपण काय देतात अनसॅच्युरेटेड पोझिशन म्हणणार. ओके. म्हणजे काय सांगितलं त्यांनी अनसॅच्युरेटेडमध्ये कंटेन लेस सोल्यूट दॅन अ सॉल्वंट हॅज द कॅपॅसिटी टू डिझॉल्व इट. ओके. समजा तुमचे सोपे जे आहे ते सॉल्वंट आहे आणि जे येणारे पाहुणे आहेत ते काय तुमचे सोल्यूट आहेत. तर तुमचे सोल्यूट म्हणजे येणारे पाहुणे कमी आहे आणि त्या सोप्यांची कॅपॅसिटी ही जास्त आहे. तर ती पोझिशन काय तुमची तर अनसॅच्युरेटेड पोझिशन आहे. ओके. ठीक आहे. देन सुपर सॅच्युरेटेड पोझिशन. आता सुपर सॅच्युरेटेड पोझिशन म्हणजे काय? मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमच्याकडे 5 सोफ्यावरची कॅपॅसिटी किती आहे? 5 जणांची आहे आणि तुमच्याकडे आले पाहुणे 6 किंवा तुम्ही मेंबर झाले 6. मग आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या सोफ्यांवरती बसणार आहे. ओके. तो जो काही 3चं कॅपॅसिटी असलेला सोफा आहे त्याच्यावरती 3च्या ऐवजी तुम्ही 4 जण बसले तर त्या सोफ्याची कॅपॅसिटी त्या ओव्हर झालं ते त्याच्यापेक्षा जास्त झालं तर त्याला आपण काय म्हणतो सुपर सॅच्युरेटेड म्हणणार. ओके. कंटेन मोर सोल्यूट दॅन वुड बी प्रेझेंट इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड म्हणजे जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त सोल्यूट पार्टिकल जिथं प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणणार. आपण साखरेचा पाक इज द गुड एक्झाम्पल ऑफ शुगर सिरप आपण त्याला म्हणू शकतो. जो काही तुमचा साखरेचा पाक आहे इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. अनसॅच्युरेटेड सोल्युशनचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे की तुम्ही साखर विरघळतायत. ठीक आहे. ती विरघळून जाते इझिली विरघळून गेली ते सुपर सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड झालं. जास्त तुमचं साखर गिवन टेम्परेचरला जे काही स्पेसिफिक टेम्परेचर आहे आणि स्पेसिफिक सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये तुमचं साखर विरघळणं थांबलेली आहे त्या क्षणाला थांबलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तचं सोल्यूट ॲड केलेलं नाही. ते सोल्युशन म्हणजे काय तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. ओके. ठीक आहे. आता अजून एक प्रोसेस त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही हे डिझॉल्व केलेले सोल्यूट आहे ते सोल्यूट पार्टिकल डिझॉल्व झालेला पुन्हा सोल्यूट पार्टिकल तो पुन्हा तो क्रिस्टल फॉर्म करतो. पुन्हा तो सोल्यूट फॉर्ममध्ये तो सॉलिड फॉर्ममध्ये येतो जो डिझॉल्व झालेला आहे. आता समजा तुम्ही साखरेचा पाक आहे. साखरेचा पाक तुम्ही तयार केला आणि तयार केल्यानंतर तुम्ही त्याला जोपर्यंत तो गरम आहे तोपर्यंत आपल्याला ते साखर काय ते त्याच्यामध्ये विरघळलेली दिसेल. जसं ते थंड व्हायला सुरुवात होईल जसं ते थंड व्हायला सुरुवात होईल तर तिथं तुमचे क्रिस्टल्स फॉर्म होतील. साखरेचे आपल्याला कण दिसायला लागतं त्याला म्हणतो काय म्हणतो आपण तिथं क्रिस्टलायझेशन म्हणतो. ओके. काय म्हटलं त्यांनी द प्रोसेस इन विच डिझॉल्व्ड सोल्यूट कम्स आउट ऑफ द सोल्युशन अँड फॉर्म क्रिस्टल. ओके. म्हणजे ते पुन्हा तुमचं त्यांच्या मूळ स्टेटमध्ये ते येण्याचा प्रयत्न करतात. ते जे काही आहेत त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टलायझेशन म्हणतात. अजून एक कन्सेप्ट आहे डिसोल्युशन. डिसोल्युशन म्हणजे काय आहे बघा काय सांगितलं त्यांनी when a solid solute is added to the solvent some solute dissolves and its concentration increases in solution. This process is known as dissolution. म्हणजे काय तुम्ही जे साखर विरघळतायत किंवा जे मीठ तुम्ही त्या पाण्यामध्ये विरघळतायत त्या जे विरघळण्याची जी काही प्रोसेस आहे त्या विरघळवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो डिसोल्युशन म्हणतो. ओके. म्हणजे सोल्यूट तुम्ही ॲड करत जाता त्या सॉल्वंटमध्ये तो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतोय आणि त्या बघा आता फॉर एक्झाम्पल एक ग्लास भर पाणी घेतलेलं आहे तुम्ही चमचाभर साखर टाकली ती विरघळली. ओके. पूर्णपणे विरघळून गेलेली. अजून त्याच्यामध्ये तुम्ही आणि त्याची तुम्ही टेस्ट घेतली. ठीक आहे. अजून तुम्ही एक चमचा साखर टाकली ते डिझॉल्व्ह केलं.
तोही डिझॉल्व झाला. तुम्ही त्याची टेस्ट घेतली तर तुम्हाला गोडवा वाढलेला आहे. म्हणजे काय, ते दिलेल्या पर्टिक्युलर याच्यामध्ये, पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये तुम्ही जसं सोल्यूट पार्टिकल ॲड करत जात आहे, म्हणजे त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्या प्रमाण त्याचं वाढत जाते. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, त्याचं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय असं आपण त्याला म्हणणार आहोत. ओके, असं आपण त्याला म्हणणार. होप सो तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येत आहेत. देन व्हॉट इज सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं? काय आहे तुमची सोल्युबिलिटी म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं सोल्युबिलिटी, त्याचे आपण इथे विचार करू. ओके, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट कॅन डिझॉल्व in a known quantity of solvent at a certain temperature is its solubility. एकदम सिंपल आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन सारखं आहे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, जास्तीत जास्त सोल्यूट तुमचं डिझॉल्व होतंय एका नोन क्वांटिटीमध्ये, आपल्याला माहीत असलेल्या क्वांटिटीमध्ये. समजा एक एक्झाम्पल आपण घेऊ याच्यामध्ये. सपोज तुमच्याकडे 1 लिटर पाणी आहे आणि 1 लिटर पाणीमध्ये, आणि आता इथं टेम्परेचर महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. ओके, तुम्हाला साखरेचा पाक बनवायचा आहे. काय करायचं तुम्हाला इथं? साखरेचा पाक बनवायचा आहे. समजा तुमच्या 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही काय करणार, साखर ॲड करणार आणि ते डिझॉल्व करणार. तुम्हाला हीट करायचं नाही, कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवायचं. ओके, डिझॉल्व करणार. एक स्टेज अशी येऊन जाईल की तिथं ते तुमचं साखरेचं जे काही डिझॉल्युशन होणं आहे ते स्टॉप होऊन जाणार आहे. म्हणजे तिची तिथं कॅपॅसिटी संपली. ॲट दॅट टेम्परेचर द सोल्युबिलिटी ऑफ शुगर इन दॅट गिवन सॉल्व्हंट इज ओव्हर. ओके, बट व्हेन यू हीट दॅट सोल्युशन, तुम्ही त्या सोल्युशनला हीट करतात. त्या सोल्युशन कशाला, ते साखरेचं जे काही आपण सोल्युशन बनवतोय त्याला हीट करतात, आणि जी जास्तची राहिलेली साखर आहे ती पुन्हा विरघळायला लागते. म्हणजे टेम्परेचर वाढते तर तुमचं तिथं ते टेम्परेचर चेंज झालं की सोल्युबिलिटीसुद्धा तुमची चेंज होते. सोल्युबिलिटीसुद्धा काय झाली तुमची तर चेंज झाली. म्हणजे अजून जास्तचं सोल्यूट त्याने त्याच्यामध्ये डिझॉल्व करून घेतलं. तुम्ही अजून टेम्परेचर वाढवलं तिथं. साखरेचा पाक आपण अशाच पद्धतीने करतोय, हळूहळू टेम्परेचर वाढत जातोय त्या वॉटरचं सॉल्व्हंटचं, आणि साखर ॲड करत जातोय. आणि आपण एक पाहतो की त्याच्यामध्ये काहीतरी महिला मंडळ पाहतोय, त्याच्यामध्ये काही चिकटपणा आलेला आहे का, काय आलेलं आहे का, तिथं आला की थांबतं, अरे ओके आता साखरेचा पाक तयार झाला असं त्या म्हणतात. ही थोडक्यात ती काय, ती कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. त्याला आपण काय म्हणतो, सोल्युबिलिटी म्हणणार आहोत. काय म्हणणार आपण त्याला? सोल्युबिलिटी म्हणणार आहोत. ओके, आता बघा पुढचा मुद्दा काय सांगितलं त्यांनी, तर शुगर क्यूब. आता बघा काय सांगितलं त्यांनी, शुगर क्यूब इज ॲडेड, शुगर क्यूब ॲडेड टू अ कप ऑफ टी ऑर कॉफी इज कॉमन एक्झाम्पल ऑफ सोल्युशन. ओके, जे काही तुमचं शुगर क्यूब आहे किंवा कप ऑफ टीमध्ये तुम्ही ॲड करताय, एक कप चहा आहे किंवा साखर आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक कप चहा किंवा कॉफी त्याच्यामध्ये तुम्ही साखर ॲड करतायत, इट इज द एक्झाम्पल ऑफ सोल्युशन. ओके, कॉमन एक्झाम्पल ऑफ सोल्युशन असं ते म्हणतात. ओके, पुढे काय म्हटलं त्यांनी, तर सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज इट्स मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन अँड एक्सप्रेस इन कॉन्सन्ट्रेशन युनिट्स मोल पर लिटर. ओके, ही जी काही आहेत सोल्युबिलिटी काय आहेत, तर मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आहेत ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन गिवन क्वांटिटी ऑफ द सॉल्वंट. तर सॉल्वंटच्या आहेत, त्या सॉल्वंटची जी काही गिवन क्वांटिटी पर्टिक्युलर क्वांटिटी आहेत, तर त्याच्यामध्ये त्या मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्यूटचं असणार आहे. त्याला काय आपण सोल्युबिलिटी म्हणणार. आणि ते जे काही एक्सप्रेस करतो आपण इथं, मागच्या वर्षी मला असं तुम्हाला बापूंनी सोनवणे सरांनी तुम्हाला जे काही कॉन्सन्ट्रेशनचे कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचे ते वे शिकवले होते. मोल फ्रॅक्शन, मोलॅलिटी. तर हे जे काही एक्सप्रेशन आहेत ते आपण जी सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी कशाने दाखवते तिथं, मोल्स पर DM क्यूब. कशाने दाखवते तिथं, मोल्स पर DM क्यूब. जस्ट 1 मिनिट, इथे बघा, मोल पर DM क्यूब मी हा शब्द वापरते. मोल पर DM क्यूब हा शब्द मी वापरते. इथं लिहिताना दिलेलं आहे मोल पर लिटर. ओके, 1 लिटर इज इक्वल टू 1 DM क्यूब. ओके, 1 लिटर इज इक्वल टू 1 DM क्यूब. हा इथे एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत, म्हणून मी मोल पर लिटरच्या ऐवजी मोल पर DM क्यूब हा सुद्धा वापरतोय. आणि हे जे काही आहेत ते कशासाठी आहेत, तर कशाचं युनिट आहे, तर मोलॅरिटीचं युनिट आहे. ते कशाचं एक्झाम्पल आहे, मोलॅरिटी, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल M. कॅपिटल एमने ते दाखवतात. बघा तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये 1 मोलर हा शब्द तुम्ही ऐकला असेल तिथं. तर हे मोलॅरिटीचा आहे. हा मागच्या वर्षी तुमचं झालेलं आहे. मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत मागच्या वर्षी. नंबर ऑफ मोल्स वगैरे काय ते तुम्हाला मागच्या वर्षी तुमचं झालेलं आहे. ओके,
सो काय सांगतील आपल्याला याच्यामध्ये की सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज इट्स मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन अँड एक्सप्रेस इन कॉन्सन्ट्रेशन युनिट मोल पर लिटर और मोल पर DMQ असं आपल्याला सांगता येईल. ओके, सोल्युबिलिटी ऑफ वन सबस्टन्स इज solubility of one substance into another depends on the nature of that substance. ओके, तो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सवरती डिपेंड करते की कशा पद्धतीची सोल्युबिलिटी आहे. ठीक आहे, तर नेचरवरती. जसं आता समजा फॉर एक्झाम्पल साखर तुम्ही घेतलेली आहेत, बारीक साखर आणि जाड साखर, बरोबर आहे, तर ते त्याच्यावरती सुद्धा डिपेंड करणार आहे ते. किंवा मीठ आणि साखर हे वेगवेगळं त्यांची सोल्युबिलिटी असणार आहेत. ओके, इन ॲडिशन टू दीज व्हेरिएशन two other parameters that is temperature and pressure also control this phenomenon. म्हणजे सोल्युबिलिटी नेचर कंट्रोल सोल्युबिलिटीला नेचरने जसं डिपेंड करते, नेचरवरती डिपेंड करते, तसं ते टेम्परेचरवरती सुद्धा डिपेंड करणार आहे आणि ते प्रेशरवरती सुद्धा डिपेंड करणार आहेत. तर कशा पद्धतीने डिपेंड करणार आहे, काय आहे ते एक एक आपण इथे एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, आता फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. ओके, म्हणजे लिक्विड तुमचं सॉल्व्हंट असणार आहे आणि सोल्यूट तुमचं सॉलिड असणार आहे. एक लक्षात घ्या याच्यामध्ये, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या याच्यामध्ये, तुमचं जो काही सॉलिड असणार आहे तो सॉलिड तुमचा सोल्यूट आहे आणि लिक्विड काय तुमचं इथं सॉल्व्हंट आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, काय आहे कशा पद्धतीने होतं त्याचा आपण इथं विचार करूया. एक एक फॅक्टर बघूया. बघा काय सांगितलं त्यांनी, सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स डिपेंड ऑन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. नेचर मी जे सांगितलं तुम्हाला, जे काही आहेत ते नेचरच्या नुसार आहेत ते, की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा आहे त्याच्यावरती डिपेंड करत आहेत ते. ओके, त्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड करणार आहेत. Okay, in addition it is also depends on the nature of solvent, temperature and also on pressure. म्हणजे त्याच गोष्टीवरती नाही तर नेचर ऑफ सोल्यूट, सॉल्व्हंट, टेम्परेचर अँड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड करतात. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्व्हंट, टेम्परेचर आणि प्रेशर इतक्या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड करणार आहे. ओके, बघा नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट पहिलं आहे तुमचं नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. त्या ह्या फॅक्टरचा आपण इथं विचार करू. बघा काय सांगितलं त्यांनी, एव्हरी सॉलिड डझंट डिझॉल्व इन अ गिवन लिक्विड. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं की समजा आपण पाणी घेतोय, पाण्याचा विचार करू आपण इथं. पाण्यामध्ये साखर विरघळते, मीठ विरघळते, पण पाण्यामध्ये तेल कधीच विरघळत नाही किंवा पाण्यामध्ये शेंगदाणे कधीच विरघळणार नाही, बरोबर आहे, ठीक आहे. किंवा पाण्यामध्ये तुमचं रेती आहे, रेती कधीच विरघळणार नाही. म्हणजे प्रत्येक सबस्टन्स हा तुम्हाला तो एका पर्टिक्युलर लिक्विडमध्ये दिलेल्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होईलच अशातला भाग नाही. म्हणजे ते नेचरवरती डिपेंड आलं, तर तुमचं सोल्यूटचं नेचर कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आलं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं आता फॉर एक्झाम्पल तुमची नेल पेंट आहे, ज्या मुली लावतात नेल पेंट पाण्याने ते कधीच विरघळणार नाही, पाण्याने ते कधीच निघणार नाही. पण तीच नेल पेंट रिमूव्हर म्हणजेच ॲसिटोनमध्ये ती ॲसिटोनने ती सहज निघते, जी पाण्याने निघत नाही आहे. ओके, म्हणजे ती त्याच एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे असं भाग नाही, तर दुसऱ्या सॉल्व्हंटमध्ये सुद्धा तो डिझॉल्व्ह होऊ शकतो. आलं लक्षामध्ये. हा एक आपल्याला एक चांगलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये देता येणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड अँड शुगर डिझॉल्व्ह रेडिली इन वॉटर बट नॅफ्थलिन अँड अँथ्रॅसिन डू नॉट. म्हणजे नेल पेंट आपल्याला ह्या जर तुम्हाला नॅफ्थलिन किंवा अँथ्रॅसिन जर समजत नसेल तर तुम्हाला नॅफ्थलिन बॉल म्हणजे डांबरगोळी पाण्यामध्ये विरघळत नाही, तसं साखर आणि मीठ विरघळून जाते तसं ते विरघळत नाही. ओके, किंवा तुमची नेल पेंट विरघळत नाही असे आपण सांगू शकतो त्याला. ओके, व्हाईल नॅफ्थलिन अँड अँथ्रॅसिन डिझॉल्व्ह रेडिली इन बेन्झीन. मग आता तुमची जी की नेल पेंट आहे ती नेल पेंट तुमच्या ॲसिटोनमध्ये डिझॉल्व्ह होते, पण त्या ॲसिटोनमध्ये तुम्ही साखर किंवा मीठ डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नाही होणार. किंवा जसं डांबरगोळी आणि अँथ्रॅसिन म्हणजे नॅफ्थलिन अँड अँथ्रॅसिन डिझॉल्व्ह इन बेन्झीन, ते बेन्झीनमध्ये डिझॉल्व्ह होतात, पण सोडियम क्लोराईड आणि साखर हे होणार नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ काय तुमचा, इट इज ऑब्झर्व दॅट पोलर सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलर सॉल्व्हंट अँड नॉन पोलर
सोल्यूट डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्व्हंट. ओके, म्हणजे काय की ज्याचं जसं स्वभाव आहे, बघा मित्र कोण होत आहेत, असं कधीच होणार नाही की एक 24-25 वर्षाचा तरुणांचा ग्रुप आहे आणि एक तुमचा 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्यांचा ग्रुप आहे. तुमच्यामध्ये कधीच अशी एक घट्ट मैत्री होणार नाही. तुम्ही कधीच जाऊन त्यांच्यासोबत जाणार नाही. जो 24 वर्षाचा मुलगा आहे, जे की समवयस्क तुमचे मित्र होतात, सारख्या वयाचेच होणार मित्रमैत्रिणी, म्हणा ते एकाच वयाचे होणार आहेत. जास्त एज डिफरन्स असेल तर मित्रमैत्रिणी होऊ शकत नाही. होतात त्यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं असू शकतं, पण त्यालाही लिमिटेशन असतात. काही गोष्टी शेअरिंग करण्यासाठी त्यांच्यामध्ये लिमिटेशन असतात. ओके, म्हणजेच याला आपण काय म्हणणार आहे, हे जी काही कन्सेप्ट आहे तुम्हाला त्याला आपण म्हणणार लाईक डिझॉल्व लाईक. ओके, इन जनरल सोलिड डिझॉल्व इन सॉल्वंट इफ द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर सिमिलर इन टू और वी मे से लाईक डिझॉल्व लाईक. म्हणजे सारख्या वाक्यांमध्ये आपण मिक्स होत असतो. बघा आता लहान मुलं जे आहेत, जर एखाद्या घरामध्ये आपण गेलो, लहान मुलं असेल तिथं, आणि जर पाहुणं लहान मुलं असेल तर तो मोठ्यांच्या गप्पांमध्ये त्याला इंटरेस्ट नसेल तर लहान मुलासोबत तो खेळायला लागून जातो. लगेच तो खेळणे घेतात. तो जो घरातला लहान मुलगा असेल तोही लगेच त्याला खेळणे दाखवतो, पण मोठ्यांना कधीच दाखवणार नाही. ओके, सांगणार पण नाही. जे नवीन आलेले नवीन पाहुणे त्यांना सांगणार नाही, घरातल्यांना सांगेल, पण जे नवीन पाहुणे आलेले त्यांना तो कधीच सांगणार नाही. हे माझे खेळणे आहेत, हे माझ्या खेळण्यासोबत मला माझ्यासोबत खेळू शकतात. पण त्यांच्यामध्ये जर लहान मुलगा पाहुणा आला असेल तर लगेच तो त्यांच्यामध्ये मिक्स होतो. म्हणजे काय, यालाच आपण म्हणणार सारख्याला वारकं. सारख्याला वारकं आपण जे मराठीमध्ये म्हणतो ना, तसं जे सारखं वारकं असेल सोल्यूट सॉल्व्हंट, तर त्यांच्यावरती सुद्धा तुमचं हे सोल्युबिलिटी डिपेंड करते. त्यालाच आपण काय कन्सेप्टमधले काय म्हटलं त्याला आपण लाईक डिझॉल्व्स लाईक, असा ती कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणू शकतो. ओके, सेकंड फॅक्टर आहे तुमचं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. आता बघा, ही कन्सेप्ट थोडीशी ब्रॉड आहे. आपण एक काम करू, या कन्सेप्टला पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरती डिस्कशन करू. आता आपण मात्र इथं थांबू. याच्यासाठी थांबायचं आपल्याला की ही कन्सेप्ट होणार नाही आणि व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. व्हिडिओ खूप मोठा झाला की तुम्हाला पाहायला ते थोडंसं बोर होतं, म्हणून मी छोटासाच व्हिडिओ बनवतो, 30 मिनिटाचाच बनवतो. तो जर हा पॉईंट सुरू केला तर तो 45 मिनिटापर्यंत होऊन जाईल, म्हणून ते थांबतोय. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात आणि तुम्ही तुमची काळजी घेतात. ओके, थँक्यू.